भांगे साहेब, वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी भेटल्याबद्दल अभिनंदन. आणि नागपूरच्या दक्षिण पश्चिम विभागाच्या लोकांना, जनतेला तुम्ही काय मेसेज द्याल? सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मला एक उमेदवारी जाहीर केली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि तसेच तुम्ही बघत असाल की ही कॉन्स्टिट्युन्सी खूप मोठी कॉन्स्टिट्युन्सी, अर्बन कॉन्स्टिट्युन्सी आहे, याचा स्टेटस मोठा आहे. आणि ही लढाई सगळ्यांचा अनुसार हे देवेंद्र फडणवीसांविरोधात असे नाही. ही लढाई मनुवादी सरकार आणि मनुवादी विचारधाराच्या विरोधात आहे. आणि सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा भीमपुत्र म्हणून माझी ओळख आहे. आणि भीमपुत्र आता मैदानात म्हणून प्रस्थापितांनी आपली कंबर कसून घ्यावी अशी मी त्यांना आव्हान करतो. आणि नुसतंच निवडणुकीचं आव्हान नाही, हा आमचा हक्काचा लढा आहे. आणि सर्वात प्रथम तुम्ही कोणत्या मुद्द्यावर हे लढाई लढणार आहे? ही लढाई तुम्ही बघत असाल महाराष्ट्रात आता कशा प्रकारची परिस्थिती चालू आहे. निवडणुकी अगोदरच राहुल गांधींनी संविधान हातात घेऊन संविधान बचावे असा नारा दिला, असे आव्हान केले. आणि ते निवडणूक संपताच आरक्षण संपव अशी भूमिका घेत होते. आणि भारतीय जनता पक्षावर तर तसंच आम्हाला विश्वास नाही, बहुजनांचा विश्वास नाही. ते फक्त आमची मतं घ्यायसाठी जे लोक विकल्या जातात ते विकल्या जातात. म्हणून हा निवडणूक आम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर लढतो आहे. आणि आरक्षण हा आमची संपत्ती आहे, बहुजनांची आणि वंचितांची सगळ्यात मोठी संपत्ती म्हणून आरक्षण आहे. आणि त्याला वाचवण्याकरिता ही सगळी लोक एकत्र येणार. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचा सिलेंडर विजयी होताना दिसतो. माझा शेवटला प्रश्न सर, वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने आज उमेदवारी अर्ज सादर करण्यात आलेला आहे. तर ही लढत दोन माणसामध्ये, दक्षिण पश्चिम विभागामधून विनयजी भांगे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि माननीय मुख्यमंत्री साहेब, तर अशी ही लढत आहे. तर काय वाटते तुम्हाला, या दोघांपैकी कोण हा लढा जिंकून नेणार आहे? हा लढा तर पहिले वंचित बहुजन आघाडी पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले आहे. दक्षिण पश्चिम हा विधानसभा क्षेत्र असा आहे की खूप वेगळ्या पद्धतीचा क्षेत्र आहे. मुख्यमंत्री वर्सेस युवा तडफदार, सामाजिक क्षेत्रात सर्वच क्षेत्रात जाणीव असणारा उमेदवार आहे विनय पुरुषोत्तम भांगे. हा वंचित बहुजन आघाडीचा पहिला उमेदवार आहे. पूर्ण नागपूर शहरामध्ये जेवढ्या काही विधानसभा आहे त्यापैकी सर्वात जास्त गरम उमेदवार म्हणजे विनय पुरुषोत्तम भांगे वंचित बहुजन आघाडीचा. आणि साहेबांनी विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यावरती. आणि हा उमेदवार निवडून येऊ शकते अशी मी ग्वाही देतो. कोणत्या मुद्द्यावर ही लढत होणार आहे सर? आरक्षण वगैरे, आरक्षण आहे, शैक्षणिक मुद्दे आहे, सामाजिक मुद्दे आहे, त्यानंतर SC STचं आरक्षण आहे. एक प्रश्न विचारतो, धर्म संकटात आहे की OBC SC STचे आरक्षण संकटात आहे? SC STचं आरक्षण संकटात आहे. धर्म संकटात म्हणजे हे यांचा व्यवसाय आहे. धर्म जर यांना मोठा करायचा असेल तर SC STचं आरक्षण त्यांना थांबवा लागेल आणि धर्माला वाढवा लागेल त्यांच्या भाषेत. परंतु धर्म संकटात नाही आहे. या भारत देशातले SC ST OBC लोक संकटात आहे. त्यांना नोकरीपासून वंचित केलेलं आहे, त्यांना रोजगारापासून वंचित केलेलं आहे, अनेक ठिकाणापासून वंचित केलेलं आहे. धन्यवाद. काय बोलायचं? जो प्रश्न केला, संविधान धोक्यामध्ये आहे हे काँग्रेसनं जे नेरेटिव्ह फैलवलं आहे, त्यांना आपला काँग्रेस पार्टी वाचवायची होती आणि यांना चे मतं घ्यायचे होते. त्यांना काही संविधानाची लेनदेन नाही. जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी 1956 त्यानंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, त्यानंतरपासून बाबासाहेबांची गळचेपी केली. आणि त्यावेळेस रिपब्लिकन पार्टीनं कितीतरी वेळा संघर्ष केला बौद्धांना सेंटरमध्ये सवलती द्याव. पण जेव्हा नॅशनल फ्रंट तयार झाला, तेलुगू देशम NT रामाराव आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्याच्या हातात, त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत होते. त्यांच्या त्या बॅनरवर फ्रंट होतं. आणि VP सिंग पंतप्रधान 1989 झाले. त्यावेळेस बाबासाहेबांना भारतरत्न मिळालं. पण यांनी काँग्रेसनं कधी भारतरत्न दिलं नाही आणि गळचेपी केली. जसे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत होते तसे सुद्धा ह्या लोकसभेत सुद्धा काँग्रेसनी बाळासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. आणि आंबेडकर चळवळ कशी वर येणार नाही याचे त्याचे सुपारीबाद विचारजंत लोक समाजात पसरवून गुमराह करतात. आता हा समाज काही
अडाणी राहिलेला नाही. प्रत्येकाने यांची नेरेटिव्ह माहिती झाली. त्यामुळे यावेळेस सर्वात जास्त वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येतील. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय साहेब. जय भीम साहेब. जय भीम. आज 28 तारीख आहे आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही 2 शब्द सांगा. अर्ज दाखल करायला गेले आहेत. अजूनपर्यंत अर्ज दाखल व्हायचा आहे. आता आम्ही अर्ध्या तासा अगोदर नुकतेच संविधान चौकातून रॅलीच्या मार्फत आलो, इथे अर्ज दाखल करायला आलो आणि भव्य शक्ती प्रदर्शन पण दाखवण्यात आलेलं आहे. तर आमच्या पूर्व नागपूर, दक्षिण पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर या 3 सीटांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आलेली आहे आणि तिघही उमेदवार आपापले कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वच कार्यकर्ते घेऊन इथे आलेले आहेत आणि भव्य शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आता ते फॉर्म भरायला गेले आहेत. काय वाटते साहेब तुम्हाला की आपला जो वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे विनयजी भांगे यांच्या कॉम्पिटिशन म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबासोबत आहे असं म्हणायला काही हरकत नाही, तर काय वाटते तुम्हाला त्या मुख्यमंत्री साहेबासोबत झुंज होईल का सक्सेस? यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या नागपूरमध्ये मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल विकास ठाकरे यांना समर्थन वंचित बहुजन आघाडीने केले होतं लोकसभेत, पण ह्या काँग्रेसनी स्वतः श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जेव्हा अकोल्यातून लढले तर यांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला. आमच्या नेहमी आंबेडकरी जनतेच्या व बौद्ध समाजाच्या भरोश्यावर घात करणारी ही काँग्रेस ह्या वेळेस आम्ही 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि सर्व भीमसैनिकांच्या माध्यमातून बौद्ध समाजाच्या माध्यमातून ह्या काँग्रेसला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे प्रत्येक उमेदवार हा इतका प्रामाणिकपणाने लढेल आणि ह्या काँग्रेसला आणि ह्या BJPला धूळ चाटल्याशिवाय राहणार नाही. आपला उमेदवार कोणत्या मुद्द्यावर लढणार आहे, कोणता मुद्दा घेऊन विधानसभेची लढत लढणार आहे, 2 शब्द सांगा साहेब. पहिली गोष्ट रोजगार जे काँग्रेसनं पूर्ण खाल्लं आहे, नाही ते रोजगार आहे ना काही नाही. आमचा एकच मुद्दा आहे, रोजगार नागपूरमध्ये खूप वाढले, बेरोजगारी खूप वाढलेली आहे. तर आमच्या उमेदवारांनी एकच लक्षात ठेवून इथं रोजगार आणणार. इथे खूप जास्त बेरोजगारी झालेली आहे. आम्हाला फक्त काँग्रेसची जागा दाखवायची आहे, फक्त अजून काँग्रेसची जात दाखवायची आहे आम्हाला, जे त्यांनी घात केला, बस एवढंच बोलतो. लोकसभेची निवडणूक लढताना काँग्रेसने असे म्हटले होते की आम्ही संविधान वाचू, परंतु आता एक दिल्लीमध्ये झालेल्या मीटिंगमध्ये एक मिस्त्री नावाचे नेते असे म्हणत आहेत की आम्हाला आंबेडकराची गरज नाही, आमचा काँग्रेस पक्ष गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचारावर चालतो. मग त्यांना गरजच का पडली लोकसभेमध्ये अपप्रचार करण्याची, याच्याबद्दल सांगा. लोकसभेमध्ये संविधान वाचवायचं नव्हतं तर त्यांना काँग्रेस वाचवायची होती. काँग्रेस संपलेली होती. 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा फक्त एकच खासदार होता. म्हणजे या संपलेल्या काँग्रेसला वाचवण्यासाठी संविधानाचा मुद्दा घेतला, संविधानाचा त्यांनी वापर केला आणि ते लाल कलरची बुक संविधानाची ते कुठे छापली तेही नाही माहीत. तशी बुक संविधानाची आहेच नाही. राहुल गांधी येतो आणि लाल कलरची बुक दाखवतो संविधानाची, आपल्याला संविधान वाचवायचं आहे. पण जेव्हा आज आरक्षण खतऱ्यात आहे तेव्हा राहुल गांधी कुठे आहे? तेव्हा नेहरू आणि राहुल गांधीची विचारधारा इथे चालणार काय? ही महाराष्ट्राची भूमी आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फक्त फुलेशाह आंबेडकरांचीच विचारधारा चालणार, मग कोणाचीच विचारधारा चालणार नाही. हा काँग्रेस तो गांधीवादी विचारधाराचा आहे, पण वंचित बहुजन आघाडी असा एक पक्ष आहे तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या प्रत्येक महापुरुषांच्या विचारधारेवर चालतो आणि त्यांना अपप्रचार करायची याच्यासाठी गरज पडली, कारण की काँग्रेस पक्ष संपलेला होता. जर त्यांनी संविधानाचा अपप्रचार केला नसता तर तो जिवंत झाला नसता. पण आता तो जिवंत झाल्यानंतरही संविधान वाचवण्याची भाषा करत नाही आहे. या ज्या प्रकारे आरक्षणाच्या मुद्द्यावर, आरक्षणाच्या गोष्टीवर इथली काँग्रेस पण घात करत आहे, इथली BJP पण घात करत आहे, पण काँग्रेस नावाचा पक्ष त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर एक शब्द नाही बोलत आहे. आतापर्यंत राहुल गांधींनी त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर एक शब्द बोलला नाही. कुठं गेली त्याची आंधी? कारण की संपत गेला आहे राहुल गांधी. आणि आता या निवडणुकीमध्ये राहुल गांधीला पण आम्ही धूळ चालल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात जिथे पक्ष असेल महाराष्ट्रामध्ये
काय म्हणतात त्याला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, NCP आणि ही महाविकास आघाडी आहे यांनी नेहमी आंबेडकरी समाजाच्या, आंबेडकरी विचारधारेचा घात केला आहे. आता आंबेडकरी विचारधारा एकटवलेली आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. आमच्या दुश्मन तर BJP होतीच, पण आता काँग्रेसही आमच्या आड्यात आली आहे. जोपर्यंत या काँग्रेसला अक्कल येणार नाही, यांची राष्ट्रीय हेकडी जाणार नाही, तोपर्यंत काँग्रेस आता सामोरीतून वाढणार नाही. साहेब, काल परवा BJP पक्षाने उमेदवारी अर्ज भरला. माननीय फडणवीस साहेबांनी अर्ज दाखल केला. त्यावेळेला जोगेंद्रजी कवाडे त्यांच्यासोबत संविधान चौकामध्ये होते. तर त्याच्याबद्दल सांगा तुम्ही. एक बौद्ध समाजाचा नेता म्हणून, स्वयंघोषित बौद्ध समाजाचा नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःला असं म्हणतो की मी बौद्ध समाजाचा नेता आहे आणि BJP पक्षासोबत जाऊन उभा राहतो आणि संविधान वाचवण्याची भाषा सांगतो. हे उचित आहे की काय आहे सांगा तुम्ही. बघा, कालच नुकती प्रेस माध्यमाच्या माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झाला. देवेंद्र फडणवीस आणि हे गडकरी आणि त्या सुलेखाताई कुंभारे, कवाळे, त्यांचा मुलगा, हे सर्व माल्यार्पण करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवरती चढले. कुठे? संविधान चौकामध्ये. तिथे खाली नारे लागत आहेत जय श्रीरामचे आणि माल्य अर्पण होत आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. ही विचारधारा काय आहे? तुम्ही तुमच्या हाकेवर समाज चालत आहे, बौद्ध समाज, आणि तुम्ही हे असल्या पद्धतीचे काम करता. हे बघा, काँग्रेस आणि BJP यांनी मागील निवडणुकीमध्ये, मागील सत्ताधाऱ्यामध्ये 2.5 वर्ष त्यांनी भोगले, 2.5 वर्ष यांनी भोगले. यांनी मिळून साठगाठ केली. 2.5 वर्ष सत्ता भोगण्याची यांनी मिळून साठगाठ केली. आमच्या डोळ्यासमोर अंबाझरीचा आंबेडकर भवन काँग्रेसच्या सरकारमध्ये पडण्यात आला आणि तीच काँग्रेस त्यांच्या हातातून सत्ता गेल्यावर आंबेडकरवर पाडण्यात आला म्हणून आंदोलन करते. तर हे काय, तुम्ही आम्हाला का आंबेडकरी जनतेला मूर्ख समजता का? आंबेडकर जनतेला का समजता तुम्ही? आमच्याच पवित्र दीक्षाभूमीवर तुम्ही ना खोट्यामार्फत अंडरग्राऊंड पार्किंगचं काम चालू केल्या. तिथला अंडरग्राऊंडचा मुरुम काढला दीक्षाभूमीचा आणि तो मुरुम बिल्डरला विकला आणि तिथं साधी माती आणून भरल्या तुम्ही ना. त्या मातीमध्ये तुम्ही आता बघितले असाल, दसऱ्याच्या दिवशी पुरं चिखलोनं मांडीभर चिखल झालेला होता. म्हणजे इथल्या आमच्या पवित्र वस्तूवर, आमच्या पवित्र श्रद्धेस्थानवर तुमची धोकाधडी करता. अशा धोकाधडी स्थानवर, अशा धोकाधडी सरकारला आम्ही मतदान करू? आमच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये 19 ते 20 उमेदवारी मुसलमान समाजात दिली. यांनी ह्या काँग्रेस आणि BJPने किती लोकांना उमेदवारी दिली? ह्या करोडो, महाराष्ट्रामध्ये करोडो मुस्लिम राहतात. ह्या करोडो मुस्लिमांचे फक्त ह्या BJP आणि काँग्रेसला फक्त मतदान चालते. पण एकही मुस्लिम ह्या काँग्रेस, एकही मुस्लिम हा आमदार किंवा खासदार किंवा मंत्री झाला नाही पाहिजे, हे दोन्ही सरकार पाहतात. म्हणून सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी 19 उमेदवार मुस्लिम समाजाचे दिले आणि यांना सत्तेत पाठवण्याचं काम सध्या बाळासाहेब आंबेडकर करत आहेत. मागे तुम्ही बघितल्याचं भीमा कोरेगाव, आमच्या आई बहिणीवर गोटमार झाली. आमच्या आई बहिणीच्या कोरामध्ये लहान लेकरं होते, त्यांच्यावर गोटमार झाली, त्यांच्या रक्तदान झालं. हा काँग्रेस असो की BJP असो, याच्यातला एकही नेता पुढे येऊन त्यांनी दोषींच्या विरुद्ध कारवाई करा म्हणून असं ठामपणे म्हटलं नाही. फक्त कामात कोण आला? सध्या बाळासाहेब आंबेडकर, जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्यांनी याला हाक दिली आणि ह्या वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आणि इथल्या शोषित पीडित वंचितांना सत्तेत कसं पाठवण्याचं काम होईल हे सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. निश्चितच ह्या विधानसभे निवडणुकीमध्ये ह्या वंचितची सत्ता ह्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. भाऊ जय भीम. आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने आज उमेदवारीचा अर्ज भरण्यात आलेला आहे. तर पूर्व नागपूर आहे ना, पूर्व नागपूर विभागामधून कोणत्या गणेश हरगंडे साहेबांनी अर्ज दाखल केलेला आहे. तर त्यांच्या उमेदवारीबद्दल 2 शब्द सांगा. या आमचे सर्वांना जय भीम. आपलं नाव सांगा. इरफान पठान, पूर्व नागपूर शहर उपाध्यक्ष. हम हिंदी बोलेगा. हमारे पूर्व नागपुर के गणेश जी हरकंडे जी, जिन्होंने फॉर्म भरा है, बेबी फॉर्म भरा है, वो हमारे पूर्व नागपुर के उम्मीदवार है, OBC समाज के हैं. और वंचित बहुजन आघाड़ी का जो हमारा काम है वो सभी धर्मों के लिए हम काम करते हैं. कोई भी OBC समाज हो, धनकर समाज हो, मुस्लिम हो, ये समाज के लिए हम काम करते हैं. उनका काम भी और नेतृत्व भी बहुत अच्छा है. इसलिए हमारे पार्टी ने उनको एक फॉर्म यानी टिकट जाहिर की गई है, तो फॉर्म भरने के लिए गए.
भाऊ वो पूर्व नागपुर के जो उम्मीदवार है वो ओबीसी समाज से आते हैं ना। जी। वंचित बहुजन आघाड़ी, बहुत सारे ऐसे लोग बोलते हैं कि वंचित बहुजन आघाड़ी पक्ष सिर्फ बुद्धिस्ट समाज का है, ऐसा बोलते हैं, लेकिन आपका क्या कहना है इस पर? ये सब बात जो भी लोग कहते हैं वो बहुत गलत कहते हैं। हाँ। हमारे जो वंचित बहुजन आघाड़ी का काम है वो हर समाज के लिए करती है। हाँ। वो ओबीसी समाज के आरक्षण के लिए हो या कोई मुस्लिम के लिए कोई भी ये होता है, जो भी दंगा हो या कुछ भी हो या कोई भी बातें की जाती है उसके लिए भी हो, हर समाज के लिए हम पूरे तरीके सक्रिय तरीके से हम काम करते हैं। आज महाराष्ट्र में हर समाज के लोगों को उम्मीदवारी वंचित बहुजन आघाड़ी ने दी है, प्रकाश साहेब आम्बेडकर जी ने दी है। तो आपके ख्याल से कितने समाज के लोग होंगे उस उम्मीदवारी, मतलब उम्मीदवारी का अर्ज भरा होगा, कितने कौन से समाज से लोग होंगे आपके हिसाब से? हमारे हिसाब से तो हमको इतना ही पता है कि हर समाज को हमारे प्रकाश आम्बेडकर साहब ने सबको उम्मीदवारी दी है। आज तक के जो समझ लो कांग्रेस पक्ष जो बोलता है कि हम मुस्लिमों के साथ में हूँ, आज तक उतने जितनी सीटें नहीं दे सके उतने अली जनाब प्रकाश आम्बेडकर साहब ने दी है। मुस्लिम समाज को कितनी सीटें मतलब उम्मीदवारी दी है, कितने लोगों को अभी उम्मीदवारी कम दी है? से कम वंचित बहुजन आघाड़ी ने कम से कम 22 से 23 बोलते सीटें मुस्लिम समाज को दे चुकी है। और ओबीसी समाज को कितने उम्मीदवारी दी है आपको, आपके ख्याल से? कम 100-120 के आसपास में दी गई है। इससे ये साबित होता है सर कि ये जो वंचित बहुजन आघाड़ी ये पक्ष है किसी एक समुदाय या एक जाति पक्ष से आधारित नहीं है। महाराष्ट्र राज्य में जितने भी समुदाय है, जितने भी धर्म है, उन सभी को मिलकर ये पक्ष बना है, ऐसा आपका कहना है सर? बेशक ये सब कहना है। तो अब आपके जो वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवारों ने जो फॉर्म भरा है अभी, तो उनका पहला मुद्दा क्या रहेगा जिस आधार पर वो चुनाव लड़ने वाले हैं? जैसे सबसे पहला मुद्दा तो हमारा जो आरक्षण वाली जो पार्टी कहती है कि हम आरक्षण ये करेंगे करके खत्म कर देंगे आने वाले समय में, वो बीजेपी हो या कांग्रेस हो, तो सबसे पहला हमारा मुद्दा यही रहेगा कि जो आरक्षण खत्म होने वाला है हमको उसको बचाए रखना है। और जो भी शोषित लोगों पे बोलते हैं ये हो रहे हैं, गैर कानूनी कार्रवाई हो रही है, ये हो रही है, ये भी हमारा मुद्दा रहेगा। और जो भी आने समझ लो पूर्व नागपुर से जो हमारा एबीपी फॉर्म भरा गया है, वो फॉर्म उधर से जो भी हमारे पूर्व नागपुर में जो बहुत सी समस्या है, जैसे झोपड़पट्टी धारक हो या रोड के प्रॉब्लम हो, ऐसे बोलते आज से 5 साल से बोलते 5 से ज़्यादा ही साल हो गए पार्टी का पुलिया का काम चालू, तो अभी तक के हुआ ही नहीं। उसमें कई जनों का एक्सीडेंट हो गए, कई जन बोलते मर चुके हैं वहाँ पर। ऐसी बहुत सी काम है जो अभी तक के ठप पड़े हुए हैं। सर आप मुस्लिम समुदाय से आते, तो आपके ख्याल से आपके समुदाय का पूरा वोट किस पक्ष को जाएगा, क्या कहना है आपका? मैं तो मुस्लिम कम्युनिटी से यही कहना चाहूँगा कि जितने भी ज़्यादा से ज़्यादा हो सके वो बोलते वंचित बहुजन आघाड़ी को दो, क्योंकि वंचित बहुजन आघाड़ी ने जो मुस्लिमों की आवाज़ उठाई है वो आज तक कोई पार्टी ने उठाई नहीं है। उसमें तो बोलते कोई बात जो जैसा कांग्रेस पक्ष बोलता है कि हम मुस्लिमों के साथ में हैं, ऐसा कोई भी एक उनका ये नहीं है कि जैसा बिल हो या कुछ भी हो कि जो मुस्लिमों को हित में उन्होंने अभी तक के पास किया हो या कुछ बोला हो। सच्चर कमेटी ने जो बोलते हैं उनको रिपोर्ट दी है, उसमें 5% का आरक्षण वो भी इस समय भी किया था कि जिस समय इलेक्शन जाहिर हुए थे। इलेक्शन जाहिर उनकी सरकार जब महाराष्ट्र में या पूरे देश में दंगे होते हैं तो हम सबको पता है कौन से पार्टी के हिसाब से दंगे होते हैं, लेकिन कांग्रेस पार्टी ये बोलती है कि हम मुसलमानों के खिलाफ है। हालांकि बहुत सारे एक ऐसा समुदाय है जो मस्जिद पर जाके दंगेबाजी करता है, लेकिन उसके खिलाफ कांग्रेस कुछ बोलती है क्या? आज तक आपने देखा है क्या कभी मुसलमानों के पीछे खड़ी रही है क्या कांग्रेस? ऐसा कभी हुआ ही नहीं ना, करके तो मैं मुसलमानों से आग्रह यही कर रहा हूँ कि वंचित बहुजन आघाड़ी को जितने से ज़्यादा हो सके वोट दे सके। आज तक जितने भी दंगे हुए या कुछ भी हुआ, मोहम्मद पैगंबर पे बोला गया है, कुछ भी किया गया है, उसके ऊपर आज तक के बोलते कांग्रेस को कोई अच्छे से बड़ा नेता भी आज तक रोड पे आकर खड़ा होकर ये नहीं विरोध नहीं किया गया है। ये बोला ऐसे प्रकाश आम्बेडकर साहब ने बोलते मोहम्मद पैगंबर बिल बोलते 5% आरक्षण, इसके लिए आंदोलन भी किया और खुद रोड पे ये भी किया है। तो ये मैं मुस्लिम लोगों से यही कहना चाहूँगा कि वंचित बहुजन आघाड़ी को अगर आप विन करते हो तो ये करते हो तो आगे चल के अपने को बहुत फायदा होगा मुस्लिम कम्युनिटी को। सर मैं 4 किताबों के नाम लूँगा, उस किताब के आधार ऐसी कौन सी किताब है जिसके आधार पर अपना देश चलना चाहिए? पहला लूँगा मैं गीता, दूसरी किताब बोलूँगा मैं कुरान, तीसरी किताब बोलूँगा मैं बाइबल और चौथी किताब बोलूँगा मैं संविधान। तो इन चारों किताबों में से अपना देश किस किताब के आधार पर अच्छे से चल सकता है, सभी समुदाय के लोग इकट्ठा रह सकते हैं इस देश में,
और खुशी से रह सकते हैं। वो संविधान ही है, अभी तक के देश चलते हुए भी आया तो संविधान के भरोसे भी चलते आया है। और जिस तरीके उस पर जो जिस तरीके का बोलते जो भी कलमे लिखे, जो सबका समीकरण लिखा है, जाति का समीकरण लिखा है, वो संविधान है। और संविधान और लिखने वाले भी वो बाबा साहब, उन्होंने सभी धर्मों में से निकाल कर उसे संविधान को एक एक पॉइंट निकाल के संविधान लिखा गया है। ऐसा नहीं है कि बोलते हैं कि ये किताब में से और वो किताब में से एक कोई भी धर्म की किताब नहीं। अगर धर्म समुदाय से अगर बनाया गया तो वो एक धर्म निरपेक्ष बन जाएगा, क्योंकि उसी का हिसाब से चलेगा। और संविधान जो बनाया गया है वो संविधान हर इसमें से निकाल के देश की परिस्थिति देख के हर चीज़ करके हर एक पॉइंट लिखा गया है। तो मेरा मानना यही रहेगा कि संविधान ही अपना जो लागू रहे, जिस तरीके से अपना देश चलता है और उसी से चलता रहे। मैं और एक सवाल पूछना चाहूँगा सर, आप मुस्लिम समुदाय से आते हैं, इसलिए एमआईएम को महाराष्ट्र से वोट जाता है, फुटता है मुस्लिम लोगों का, एमआईएम को वोट जाता है, कितना जाएगा सर? मेरे हिसाब से महाराष्ट्र, मैं तो नागपुर का कहूँगा, जैसे जिस तरीके से मेरे को नागपुर का मुझे मालूम है कि अभी जहाँ तक के मेरे हिसाब से उतना एमआईएम को कोई वोट जाएगा नहीं। जो भी अगर जिस तरीके से भी कोई उनका कैंडिडेट लड़ता है, बस 1000 या 2000 उसके ऊपर नहीं ले सकता विधानसभा। देखिए सर, संविधान लिखा डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने लिखा, क्या सिर्फ एससी के लोगों के लिए लिखा, क्या सिर्फ बुद्धिस्ट समुदाय के लोगों के लिए लिखा, या फिर इस देश के हिंदू मुस्लिम सभी के लिए लिखा? सभी के लिए लिखा गया है, बुद्धिस्ट हो, पंजाबी हो, मुस्लिम हो, गुजराती हो, इसीलिए सबके लिए जो भी सब लिखा है सबके लिए जो लागू होगा सभी के लिए लागू होगा। ऐसा नहीं है कि एक जनों के लिए लिखा गया है करके। एक बात और है, कुछ लोग बोलते हैं कि संविधान खराब है और कुछ लोग बोलते हैं कि संविधान अच्छा भी है। तो बाबा साहब ने जब शुरू में एक भाषण दिया था, शुरू में जब संविधान लागू किया था, कि अगर संविधान चलाने वाले लोग जो सत्ता पे बैठे हैं वो अगर अच्छे होंगे तो संविधान अच्छा साबित होगा। इस पर आपकी क्या राय है? जिसको संविधान गलत लगता है उसकी सोच गलत, वो इंसान गलत, जो उसको गलत है। और जो इंसान का नजरिया ही गलत, वो हर चीज़ को ही गलत बोलेगा। अच्छा, वो कितना भी अच्छा इंसान हो, अच्छा संविधान हो या अच्छी कोई बात हो, उसको गलत ही लगेगा। तो आपके हिसाब से संविधान अच्छा है, लेकिन संविधान को चलाने वाले लोग गलत है, गलत है। सत्ता पे बैठे वाले लोग गलत है, वो अपनी तानाशाही चला रहे। तानाशाही चला रहे। चलो धन्यवाद सर, बहुत बहुत धन्यवाद। मॅडम, वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा आज उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे, नागपूरमधून आपण आज बोलत आहोत, तर सांगा कोणत्या मुद्द्यावर ही लढत होणार आहे? आज जे देशामध्ये चालू आहे, 10 वर्ष भारतीय जनता पार्टीचा पक्ष आहे, त्यांनी लाडली योजना आणि अजून अनेक भांडे वगैरे वाटायच्या योजना आल्या, सगळा भ्रष्टाचार सुरू आहे। त्या लाडली योजनेच्या मागे लोकांची बिलं वाढवली आहे, लोकांचं 100 रुपयाचा स्टॅम्प 500 रुपये केला आहे, लोकांच्या PF मधून अजून काय पैसे असते त्याच्यातून पैसे इकडे वळवत आहे। हे कधी झालं का जगामध्ये? हे फक्त भारतीय जनता पक्ष करत आहे आणि एकदा काँग्रेस एकदा भाजप, बस यांची हे दोघांची खेळी आहे, एकमेकाच्या पक्षामध्ये जात असतात। आता आम्ही वंचित बहुजन आघाडीकडनं विनय पुरुषोत्तम भांगेजी उभे आहेत आणि युवा नेतृत्व आहे, अशा युवा नेतृत्वाला समोर आणून तिसरी आघाडी आम्हाला स्थापित करत आहे। आणि वंचित आघाडीकडनं आमचे पुष्कळ सारे मुद्दे आहे की देशामध्ये भारतीय संविधानाला कलटणी देऊन राहिले आहे, भारतीय संविधानाची शपथ घेतात, इलेक्शनचा फॉर्म भरताना शपथ घेतात आणि त्यालाच पायदोडी उडवतात। कारण 2014ला संविधान दिल्लीला जाळण्यात आलं, त्या दिवशी भाजपवाल्यांनी फॉर्म भरला आणि त्यांना काही वाटत नाही, त्यांना लाज सुद्धा वाटत नाही। बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करायला गेले आणि तिथे जय श्रीरामचे नारे लावून राहिले। तुम्हाला जर जय श्रीरामाचे नारे लावायचे आहे तर तुम्ही राम मंदिरात जा ना। आम्ही म्हटलं का तिथे संविधान चौकामध्ये या म्हणून, तिथे या नेत्यांना पण लाजणारा वाटत नाही, तिथे बाबासाहेबाच्या समोर ते म्हणून राहिले। आम्ही जातो का त्यांच्या मंदिरामध्ये आंबेडकर की जय करायला? जर त्यांना जर भारतीय संविधानानुसार चालावं लागेल तर हे आता हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी ते हे सर्व करून राहिले। लोकांना हजारो वर्ष जसे मागे ठेवण्यात आलं होतं त्याकरता हे राज्य प्रयत्न करत आहे। आम्ही असं होऊ देणार नाही। वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरच्या नेतृत्वाखाली विनय भांगे निवडणुकीत उभे आहे, त्यांचा विजय होणार, एवढेच बोलते। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, भारतीय घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विनय भांगे आगे बढ़ो। काल परवा भारतीय जनता पार्टी पक्षाचा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना संविधान चौकामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ बौद्ध समाजाचे नेते म्हणून स्वयंघोषित नेते जे आता कवाडी आहे, कवाडे वगैरे आणि त्यांचा मुलगा सुलेखाताई हे पण तिथे उपस्थित होते, असताना तिथे नारे लागण्यात आले।
तर यांचं काय म्हणणं असायला पाहिजे यांना होतं? समाज पूर्ण बाहेर काढलेलंच आहे. त्यांची कुठे व्हॅल्यू नाही आहे. स्वतःचं ताट भरण्याकरता, स्वतःचं लेकराला कुठेतरी लावण्याकरता हे लोक असं काम करून राहिले. जेव्हा मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण होतं, भगवंताप्रमाणे आम्ही सर्वजण कवाडे सरांना पूजत होतो. अनेकांचे नवरे मरण पावले, अनेकांचे मुलं बळी दिले, तरी या लोकांना फक्त आपलं घर चालवायचं आहे. असं कधी बाबासाहेबांनी केलं का? आणि आता ह्या लोकांना आता त्यांची जागा त्यांना दिसणारच आहे. त्यांची जागा जनता दाखवणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने असं म्हटलं की आम्ही संविधान वाचू, परंतु तेच आज आरक्षणाच्या वर्गीकरणाचा आणि क्रिमी लेअरचा एक्सेप्ट करत आहे दोन राज्यामध्ये. काँग्रेस तर काँग्रेस सरकारला संविधान लोकसभेमध्ये भरपूर आम्ही मतदान दिलं, पण त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केलं. आता क्रिमिनल अट लागू झाली 2 महिन्याआधी, तर त्यांनी लगेच तेलंगणामध्ये आणि कर्नाटकामध्ये लागू करण्याची घोषणा केली काँग्रेस सरकारने. कशासाठी मदत करायचं त्यांना? शेवटी आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे आम्ही संविधान वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि वाचवून दाखवू. आणि आरक्षण आणि याच्यामुळेच आता काँग्रेसची हवा खराब होणार आहे आणि ते लोक भाजप आणि काँग्रेस एवढेच करत राहणार आहे. म्हणून आता युवा नेतृत्व पुढे आलेलं आहे. आता तिसरी आघाडी होणारच आहे. संविधानाला बौद्ध समाज खूप जय भीम. काँग्रेसच्या बद्दल तुम्ही विचारत होते ना, तर काँग्रेस हमेशा कसे दोरी भूमिका ठेवतो है ना. एकीकडे आणि आम्ही जो आमचा समाज आहे ना, तो हमेशा आहे ना त्याला बळी पडतो. आताही अधिकांश लोक काँग्रेसच्याच पक्षमध्ये आहेत. मागच्या वेळेस बाळासाहेबांनी स्वतः नागपूरची सीट सोडली, संधी दिली आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना मतदान केलं. पण त्यांनी अकोल्याची बाळासाहेबांना त्यांनी याने समर्थन दिलं नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तशा छोट्या छोट्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. क्रिमी लेअरबद्दल तुम्ही बोलल्या. क्रिमी लेअरच्या वेळेसच आपलं हे राहुल गांधी बरोबर शांत राहिले आणि ते त्याच्या इम्प्लिमेंट त्यांनी आपल्या राज्यामध्ये केलं. तर हे कशासाठी है ना? जबकि आमचा समाज कसा आहे बौद्ध समाज आणि हे थोडीशी आता आमची जी प्रगती आहे ना, तर लोकांमध्ये कसं भ्रम पसरवून राहिले आहेत की अरे हे जे लोक आहेत बौद्ध लोक यांना खूप रिझर्वेशनचा खूप फायदा मिळाला आहे, म्हणून ओबीसी लोक मागे चाललेले आहेत आणि इतर लोक मागे चालले आहेत. जबकि तुम्ही पहा शासनामध्ये किती टक्के लोक ओबीसी आहेत, किती टक्के लोक एससी आहेत, किती टक्के लोक एसटी आहेत आणि किती आणि दुसरे नॉमेडिक हे ते सगळं तुम्ही पहा की किती प्रमाण आहे त्यांचं. आणि बाकी तुम्ही इतर जाती पहा ना, तुम्ही ब्राह्मण पहा, तुम्ही पूर्ण प्रशासनामध्ये सगळे जे हँडल करणारे पद आहेत ते सगळे त्यांच्या हातामध्ये आहेत. ते हे मंत्रालय असो, तर आपलं न्यायपालिका असो, कलेक्टर ऑफिस पासून तुम्ही सुरू करा. असतील क्लार्क हे ते अशाच पोस्ट आणि बाकीच्या लोकांच्या हातामध्ये थोड्याफार आहेत. पण ज्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग पोस्ट आहेत ते सगळं तर त्यांच्याच हातात आहेत. तर समानता कुठं आली इथं? तर काँग्रेसचा काळही तर भरपूर गेला ना दादा, है ना. सर्वात जास्त घटनेमध्ये बदल दुरुस्तीच्या नावावर बदल कोणी केला? सर्वात जास्त बदल तर यांनीच केलेला आहे, बीजेपीने काँग्रेस आणि काँग्रेसने. तर कसं आहे ना, हे दाखवासाठी वरती ठेवलेलं आहे आणि आतमधून कसं इकडे तर डोक्यालाही लावतात, इकडे खूप सांगतात की आम्ही असं दाखवून की आम्ही खूप याचं रक्षण करत आहोत म्हणून, पण आतमधून तर तेच आहे. आणि काँग्रेसच्या काळामध्येच आता हे एवढे लोक हे जे आता डिसिजन मेकर म्हणून आता बसले आहेत हे कोण लोक आहेत? काँग्रेसच्या काळामधूनच बसलेले आहेत ना. आणि त्यांचीच लोक, त्यांचेच काय म्हणतात, त्यांचे मुलं, त्यांचे नातलग हेच लोक त्याच्या पोस्टवर बसलेले आहेत. आम्ही लोक कधी जाणार? आमचे मुलं कधी जाणार त्या पोस्टवर? आमचं कधी हे होणार? तर आम्ही आपल्या लोकांना मत नाही देणार. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने म्हणजेच प्रकाश आंबेडकर साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. कोणकोणत्या जातीच्या धर्माच्या लोकांना सर्व जाती धर्माच्या लोकांना दिलेल्या, तेली कुणबी सर्व लोकांना झालं. त्याने जे प्रवाहाच्या दिशेच्या मागे आहेत ते लोक, जे वरवंटा घेऊन फिरत असतात, जे गावाच्या बाहेर आहे आदिवासी. राष्ट्रवादी पक्षाबद्दल माहिती आहे तुम्हाला? कोणत्या जास्तीत जास्त कोणत्या सर्वांना माझा जय भीम. मी समिता नंदेश्वर बोलत आहे आणि आम्ही इथे नामांकन पत्र भरायसाठी आलेलं आहे. विनय भांगेला आम्हाला म्हणजे विजयी करायचं आहे, कारण ते वंचित आघाडीमधून उभे झालेले आहेत. ते आमचे चांगले आणि युवा आघाडीचे युवा हे आहेत उमेदवार आणि आम्हाला त्यांना निवडून द्यायचंच आहे आणि ते येणारच आहे, ते जिंकणारच आहे. कारण आमचं
तेवढा जोरात आमचा प्रचार पण तेवढाच चालू आहे. आणि मेन ह्याच्या आधी जे घडलेलं आहे शनिवारच्या दिवशीला इथे संविधान चौकमध्ये जे येऊन सगळ्यांनी जे रामाचे नारे लावलेले आहे ह्यांचं एक कट तयार झालेला आहे की आम्हाला त्यांनी स्वतः म्हणजे खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. जसं दीक्षाभूमीवरती त्यांनी आपलं वर्चस्व दाखवलं आणि तिथे सुद्धा त्यांनी आमचा दीक्षाभूमी हडपण्याची जी त्यांची प्रक्रिया चालू आहे तसंच हे इथे येऊन त्यांनी हा जो तमाशा केलेला आहे तमाशाच म्हणलं जाईल. कारण जी जागा ऊर्जेची आहे, जी जागा ज्ञानाची आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ह्याच्यासाठी ती जागा आम्ही नामांतरांसाठी करून ते जागा मिळवलेली आहे. तर त्या जागेचं लोकांना प्रत्येकाचे अधिकार इथे मागितले जातात आणि ते अधिकारासाठी ती जागा आहे. पण ह्या लोकांनी आपला अधिकार दाखवून आम्हाला म्हणजे कमी लेखलेलं आहे आणि हे व्हायला नको होतं. आणि हे करून त्यांनी सगळे ते बेरिंग तोडले आणि ते झेंडे काय वाकवले. तिथे सुलेखाताई कुंभारे होत्या आणि कवाडे होते, जगदीप ते पण होते. मग त्यांना ते कळलं कसं नाही की हे आपले लोक आहेत आणि आपण आंबेडकरांच्याच लोकांना आपण खाली पाडतो आहे. आणि हे सगळं त्यांच्या राम मंदिरमध्ये जाऊन जर आम्ही काही नारे दिले, सपोज बाबासाहेबांचे नारे दिले, हे लोक आम्हाला किती काय करतील, त्याचा किती उद्रेक करतील हे लोक. त्याच्यामुळे आमची जनता सगळी भडकलेली आहे ह्या कारणामुळे. तर ह्या कारणासाठी ह्या लोकांनी BJPवाल्यांनी नितीन गडकरींनी सुद्धा आणि फडणवीसनी सुद्धा ह्याच्यासाठी माफी मागायला पाहिजे आमच्या जनतेच्या सोबत. कारण हे घडणं म्हणजे आमच्यासाठी एवढं मोठं तुम्ही शपथ घेता जेव्हा तुम्ही मंत्री बनता तेव्हा आणि आता तुम्ही तिथे जाऊन तुम्ही रामाचे नारे लावता, हे काय कितपर्यंत बरोबर आहे? हे मानसिकता त्यांची खूप म्हणजे बेकार झालेली आहे लोकांना कमी दाखवण्याची. तर मी एवढंच बोलते. थँक्यू.